हॅलो मित्रांनो, आज आपण तसाच पुढे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा सेकंड व्हिडिओ आपण आज स्टार्ट करणार आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये दोन एक्झाम्पल्स तुम्हाला पाठीमागे मी समजून सांगितलेले आहेत. आता थर्ड एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल जे आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं पहा. 12च एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. त्याच्यातूनच एक्झाम्पल विचारतात, एवढीच करून ठेवा. 12 एक्झाम्पल तुम्हाला मार्क्स मिळून जातील. आता इथं म्हटले बघा, थर्ड एक्झाम्पल आपण काय करूया, स्टडी करूया. हे बघा, देयर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स. एक लार्ज बल्क म्हणजे एक मोठा ढीग आहे. त्या ढिगामध्ये त्यांना म्हणायचं ह्या जो ढीग कुठले ते आयटम्स असतील, काहीतरी बल्ब्स असतील किंवा काहीतरी बॉटल्स असतील किंवा काहीतरी असेल, पेन्स असतील. त्या आयटम्स मध्ये 5% जे आहे ते डिफेक्टिव्ह आहेत. 5% काय डिफेक्टिव्ह आहे, बाद आहे. मग 5% डिफेक्टिव्ह आहेत म्हणले की पी हे 5% आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डिफेक्टिव्ह शोधायचे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह आयटम म्हणजे पी सक्सेस. डिफेक्टिव्ह शोधणे म्हणजे सक्सेस झालं. मग हे 5% म्हणले की 5/100 झालं. लक्षात घ्या, 5 डिवाइड केले की 1/20 येतं. 1 5 1 5 5 2 10 5 0 0 1/20 पी तुम्हाला मिळालं. मग Q इक्वल टू तुम्हाला जर काढायचं असेल, Q इक्वल टू 1 मायनस पी म्हटलं की 1 मायनस 1/20 म्हटलं की हे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. 20 मायनस 1 मीन्स 19/20. बघा समजते का? बघा, तर 20 मायनस 1 19/20 हा Q मिळाला. आता पुढे म्हणे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सॅम्पल ऑफ 10, त्या ढिगामध्ये तो जो हीप आहे, तो जो बल्क आहे, त्या बल्कमध्ये 10च फक्त उचलून घ्यायचे. आणि ते 10 जेव्हा तुम्ही उचलून घ्याल, तो n इक्वल टू 10 मिळाला, तेव्हा तुम्हाला नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह, एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नाही पाहिजे. एकापेक्षा, नॉट मोर दॅन 1, काय पाहिजे? नन मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नाही पाहिजे. मग 1 चालेल, त्याच्यापेक्षा कमी 0 पण चालेल. म्हणजे x जो तुमचा आहे तो x 0 आणि 1 चालेल. एकापेक्षा जास्त चालणार नाही डिफेक्टिव्ह. 10 नंबर्स, 10 तुम्ही जे आयटम्स तुमचे काढून घेतल्यानंतर 10 जेव्हा तुम्ही आयटम्स काढून घेता, त्यातले तुम्हाला एकापेक्षा जास्त नाही पाहिजे. म्हणजे 1 चालेल, 0 पण चालेल. म्हणजे 1 सुद्धा डिफेक्टिव्ह नाही आला तरी चालेल. म्हणजे अशी त्यांनी कंडिशन दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला ह्या दोघांची प्रोबॅबिलिटी फाइंड करावी लागेल. मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ, मी जर फॉर्म्युला मांडला, x इक्वल टू x NCx p रेज टू x q रेज टू n मायनस x, असा जर फॉर्म्युला जर मी मांडला, तर काय होईल पहा. n, आता मी असं म्हणतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल 1, म्हणजे 1 पण चालेल आणि 0 पण चालेल. 1 पण चालेल आणि 1 पण चालेल आणि 0 पण चालेल. म्हणजे पहिला मी काय, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1, अशा दोघांच्या प्रोबॅबिलिटी एकदम काढतो आणि त्याची ऍडिशन करतो. इक्वल टू 10C0 p is 1/20 raised to 0, q is 19/20 raised to 10 minus 0 plus, कसा फॉर्म्युला आहे, NCx p raised to x, p is 1/20 raised to x means 0, q raised to n minus x means 19/20 raised to 10 minus. Similarly 10C1, x equal to 1 घ्यायचं आपल्याला. सेम 1/20 raised to 1, 19/20 raised to, that is 10 minus 1 equal to 10C0. मग काय सांगितल्याप्रमाणे 10 लक्षात घ्या, इथं 10 असेल, इथं 0 असेल तर 1च घ्यायचं. इंडेक्स 0 असेल तर 1च घ्यायचं. लक्षात घ्या, असंच असतं. ते फॅक्टरायझेशन करून बघा, फॅक्टरायझेशन मेथडनी तेच येणार आहे. 10C0 1, 1/20 रेज टू 0 असेल तरी 1च, आणि हे तसंच राहणार 19/20 रेज टू 10 प्लस
आता सांगितलं 10C1 म्हणजे NC1 nच राहतो म्हणजे 10 येतो 10 into 1/20 into 19/20 raised to it is 10 minus 1 is 9. इथं कट होईल का हाफ येईल it is 19/20 raised to 10 plus half raised to 19/20 raised to 9. एवढं जरी ठेवलं तर काय बिघडणार नाही पण पुढे जायचं म्हणलं तर कॉमन काढू शकतो याच्यातून कॉमन काय निघेल हे बघा 19/20 raised to 9 टाइम्स कॉमन निघेल 19/20 raised to 9 19/20 raised to 10 याच्यात 9 टाइम्स आहे याच्यात 9 टाइम्स दिसतेच कॉमन काढल्यानंतर इथं 9 टाइम्स कॉमन काढलं की 1 टाइम शिल्लक राहिला 19/20 प्लस हाफ इक्वल टू 19/20 raised to 9 as it is. Here we have to make the denominator same, so here 20 we have to multiply 10 into 10, so it will become 20. डिनॉमिनेटर ज्याला मल्टिप्लाय करायचं त्यानं न्यूमरेटरला करायचं आणि मग होते बघा हे 20 10 plus 19 29 divided by 20 it is 19 plus 10 20 हे त्या एक्झाम्पलचं आन्सर म्हणजे तुम्हाला नन मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह येणार नाही याची प्रोबॅबिलिटी आहे हे आपण पुढे एक्सपांड करू शकत नाही 19 चा रेस टू 9 इट इज इम्पॉसिबल 20 चा रेस टू 9 इट इज इम्पॉसिबल असंच ठेवा हे त्याचं आन्सर समजलं का बघा हे जर लक्षात आलं असेल तर दुसरे एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो समजून घ्या आणि लक्षात घ्या मॅथमॅटिक्स इज द सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस नॉट ओनली वॉच बट यू मस्ट टू सॉल्व तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं आहे स्वतः ती एक्झाम्पल्स बघायची समजून घ्यायची आणि सॉल्व करायची नेक्स्ट क्वेश्चन असा आहे हायू कार्ड्स आर ड्रॉन हायू कार्ड्स आर ड्रॉन successively with replacement from a well shuffled pack of shuffled pack of 52 playing cards. 52 playing cards. Find the probability that. Find the probability that first that is all 5 cards are spade all 5 cards are spade second only 3 cards are spade only 3 cards are spade and third जो आहे तो आहे none is a spade आता मला सांगा बरं तुम्ही हा जो स्पेडचं जे कार्ड जे आहे तुम्ही पत्त्याचं जे काय खेळ जो आहे प्लेइंग कार्डचा जो खेळ आहे तो तुम्ही खेळलेला असावा असं माझी अपेक्षा आहे पण जरी सुद्धा तुम्ही खेळला नाही बरेच जण ज्यांना बऱ्याच तुम्ही पाहिलं की बऱ्याच जणांना हे स्पेड म्हणजे काय हार्ट म्हणजे काय डायमंड म्हणजे काय क्लब म्हणजे काय माहीत नाही काहींनी अजून ते
प्लेइंग कार्ड्स पाहिलीच नाहीत अशी परिस्थिती आहे लक्षात घ्या आज काही ठिकाणी. त्यामुळे मी सर्वांना समजेल अशा पद्धतीनं ती पहिला कार्ड्स काढून दाखवतो. हे बघा, हे जे कार्ड आहे ह्या कार्डला आपण स्पेड म्हणणार आहे. त्या कार्डला काय म्हणणार आहे? स्पेड म्हणणार आहे. हेच कार्ड जे आहे हे असं जर काढलं त्याला आपण हार्ट म्हणणार आहे. हे स्पेड हार्ट. नंतर हे सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त हे माहित नाही, स्पेड माहित नाही लक्षात घ्या. नंतर हे तुम्हाला माहित आहे का पहा, हे अशासारखं फुलासारखं एक अशा प्रकारे कार्ड असतं. हे पहा, त्याला क्लब म्हणतात. आणि हा जो असतो तो डायमंड असतो. लक्षात घ्या, याला आपण मराठीमध्ये स्पीक म्हणतो, याला बदाम म्हणतो, याला किलवर म्हणतो. लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण? किलवर म्हणतो. याला आपण किलवर आणि याला चौकट असं. आणि 52 कार्ड्स मध्ये हे 13 असतात, हे 13 असतात, हे 13 असतात, हे 13 असतात. आणि 13 13 13 13 13 4 52 कार्ड्स. 52 कार्ड्स लक्षात ठेवा. ह्याला स्पेड म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? स्पेड. किती असतात? आपल्याला क्वेश्चन आहे आता समजायचं ना की हे बाबा हे स्पेड 13 असतात, हार्ट 13 असतात, क्लब 13 असतात आणि डायमंड 13 असतात. आणि मग आपला क्वेश्चन आहे आणि वेल शफल पुढे म्हणले बघा, 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली विथ द रिप्लेसमेंट इन अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड. ते 50 कार्डचा आपण वेल शफल म्हणजे असं चांगलं मिक्स करायचं, त्याला पिसणे म्हणतात मराठीमध्ये. वेल शफलला काय म्हणतात? पिसणे. असं चांगलं पिसायचं, कार्ड ड्रॉन करायचं, बघायचं ते स्पेड आलंय का, नसेल तर पुन्हा रिप्लेस करायचं, पुन्हा शफल करायचं, पुन्हा सेकंड करायचं, स्पेड आलंय का बघायचं, पुन्हा ठेवायचं, पुन्हा असं विथ रिप्लेसमेंट पुन्हा ठेवायचं आणि पुन्हा म्हणजे 52 कार्ड पुन्हा शफल करायचे. असं करत 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 अशी 5 कार्ड्स काढायचे. तर त्या 5 कार्ड्स काढल्यानंतर सगळीच्या सगळी 5 टाइम्स स्पेड येतील याची प्रोबॅबिलिटी, ओनली 3 स्पेड्स येतील याची प्रोबॅबिलिटी, किंवा एक सुद्धा नन मीन्स वन सुद्धा नाही, एक सुद्धा नाही, 0 वेळा स्पेड येतील. असे 3 प्रोबॅबिलिटी मला फाइंड करायचे. समजलं? आता हे मी कार्ड्स काढून टाकतो. आता मी काय करतोय बघा, माझ्याकडे जेव्हा स्पेड येईल तेव्हाच मी सक्सेस होणार आहे. 13 कार्ड्स 52 पैकी, हाऊ मेनी टोटल कार्ड्स? 52 कार्ड्स पैकी स्पेड आहे 13 कार्ड्स आले की मी सक्सेस होणार. 13 पैकी कुणीही आलं तर मी सक्सेस होणार आहे. म्हणजे 13/52 मीन्स 13 1 जा 13, 4 जा 52, 1/4 ही माझी पिच आहे. Q equal to 1 minus P, therefore it is 1 minus 1/4, therefore Q equal to cross multiplication 4 minus 1 3/4, 4 minus 1 3/4 ही Q ची प्रोडक्ट. असे कार्ड्स किती काढायचे आपल्याला? 5 कार्ड्स ड्रॉ. 5 कार्ड्स मीन्स n equal to n किती आहे? 5. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला आहे, ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑल 5 कार्ड्स स्पेड मीन्स x equal to 5. हे आपल्याला x देतात, स्मॉल x देतात, लक्षात घ्या. हे काय देतात? स्मॉल x. सो फॉर्म्युला p ऑफ x equal to x n c x p raised to x q raised to n minus x. x means 5, p of x equal to 5 equal to n is 5, 5 is 5, p means 1/4 raised to 5, q means 3/4 raised to 3/4 raised to 4, 5 minus 5. तुम्हाला सांगितलंय इथं नंबर जर सेम असेल, 5c5 सेम असेल तर 1 लिहायचं. फॅक्टरायझेशन मेथडने करून पहा, येईल तेवढंच फिक्स असतं. 1 येतं, 1 चा 5 इंडेक्स 5, 4 चा 5 इंडेक्स 1 2 1 0 2 4 आणि 5 - 5 0. ते इंडेक्स जर 0 असेल तर 1 आन्सर येतं.
म्हणून ह्या एक्झाम्पलचं आन्सर तुमचं आलं 5/1024 म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला प्रोबॅबिलिटी 5च्या 5 काढ येण्याची प्रॉडक्ट आहे 5/1024. इथं तुम्हाला 4चा 5 वेळा मल्टिप्लिकेशन करून बघा, लक्षात येईल बघा. 4 × 4 16, 4 × 4 16, 16 × 16 256 आणि हा 4 256 × 4, 4 6 are 24, 4 5 are 20 plus 2 22, 8 plus 2 so 1024 हे त्याचं आन्सर. हे पहिल्याचं आन्सर तुम्हाला मिळालं. आता सेकंडचं आन्सर. सेकंड काय विचारलं? ऑल 3 काय विचारलं बघा? ऑल 3 सगळे 3च्या 3 म्हणजे x = 3. सेकंड आहे x = 3 ठेवायचे, स्मॉल x = 3. therefore formula P of x it is a formula. So P of x = 3 ठेवायचं तुम्हाला आहे. n तुमचा किती आहे? n फिक्सच आहे. n is 5c3, p is 1/4^3. इथं 3 ओनली 3 म्हणले बघा. q 3/4^5 - 3. आता मात्र इथं तुम्हाला तो फॉर्म्युला कुठला बसणार नाही, तो NCR चा फॉर्म्युला बसवूया. NCR मीन्स n फॅक्टोरियल, r फॅक्टोरियल मीन्स 3 फॅक्टोरियल आणि ह्या दोघांची सबट्रॅक्शन फॅक्टोरियल 5 - 3 2 फॅक्टोरियल. 1 चा क्यूब 1, 4 चा क्यूब 64, इथं 2 आलं बघा. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 × 4 × 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल, 2 × 1 इंटू इथं 1/64 आहे, 9/16 आहे. 3 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 1s are 2, 2 8s are 16. So इथं राहिलं 5, इथं 9, 9 5s are 45, 64 × 8 512. 64 × 8 करून बघा 512 तुम्हाला मिळेल. हे त्याचं सेकंडचं आन्सर. ओनली 3 काढायचा आणि नन म्हणजे 0 ठेवायचं. इथंच मी थर्डचं करतो बघा. थर्ड नन मीन्स 0 घ्यायचं. नन मीन्स नथिंग. एक सुद्धा काळ मिळणार नाही. इथं फक्त कोणाची चेंज करणार मी? एवढाच चेंज करणार. x = 0 0 0 0 एवढाच चेंज करणार, बाकी काही चेंज होणार नाही. 5c0 हा 1 असतो, लक्षात घ्या. nc0 1 असतो. हा 0 असेल तरी 1 असतो. हा 3/5 म्हणलं की 3/5 हा 243 असतो आणि 4/5 1024 असतो. आताच करून दाखवलं. आणि 3/5 म्हणलं की 3 × 3 × 3 × 3 × 3 लक्षात घ्या. हे 9 9 9 81 आणि हे 3 1s are 3, 3 8s are 24. आलं का? 2 8 2 4 आणि हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजते का बघा? हे जर एक्झाम्पल तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर एक्झाम्पलला, त्याच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांच्या मध्ये शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही, बघू द्या त्यांना, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.